श्री स्वामी समर्थ बाल स्वरूपातील प्रकट दिनाची कथा. शेकडो वर्षापूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोसावर छेलीखेडा नावाचे एक गाव होते. त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भावजईसह राहायचा. तो मुलगा कोणाबरोबर जास्त मिसळत नसे. तिथून थोड्या अंतरावर पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती. विजयसिंग खिशात खूप गोट्या भरून तिथे नेहमी जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा. तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःच खेळायचा. सर्व लोकांना हे सर्व विचित्र वाटे. सर्व लोक त्याची खिल्ली उडवत असत. यामुळे काही दिवसांनंतर परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला निमित्त बनवून आपला आविष्कार दाखवला. तो दिवस होता चैत्र मास शुद्ध द्वितीया. विजयसिंग नेहमीप्रमाणे या दिवशी सुद्धा तिथे गेला. गणपतीबरोबर गोट्या खेळू लागला. मात्र अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय, आज यानंही खेळायला हवं. स्वतःजवळच्या सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर ठेवून तो म्हणाला, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण आज नाही, आज तूच खेळायचं. हे शब्द विजयसिंगच्या तोंडातून निघताच धरणी कंपित होऊ लागली. वारे वेगाने वाहू लागले. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. कोणाला काहीच कळत नव्हते. ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी बालमूर्ती प्रकटली. ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते. तेव्हा विजयसिंग गोट्या खेळताना स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन ते तिथून लुप्त झाले.